नमस्कार. उपवास असो किंवा नसो, साबुदाणा वडा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतंच. पण अनेकांची तक्रार असते की वडे तेलात सुटतात किंवा खूप तेलकट होतात. म्हणूनच आज आपण भरपूर साऱ्या टिप्स वापरून बाहेरून छान कुरकुरीत, आतून मऊसूत, पोकळ असे साबुदाणा वडा बनवतोय. छान कुरकुरीत परफेक्ट तयार होतात. फोडल्यानंतर तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता. मस्त पोकळ मऊ लुसलुशीत साबुदाणा वडा झाला आहे. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी 2 वाटी भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा घेताना लक्षात ठेवा व्यवस्थित भिजलेला असावा. बोटांनी हलकासा जरी दाबला तरी मऊ व्हायला हवा आणि विशेष म्हणजे यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण नसायला हवं. छान मोकळा मऊसूद असा भिजलेला साबुदाणा या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. साबुदाणा घेताना सुरुवातीलाच एखाद्या मोठ्या आणि खोलगट भांड्यामध्ये घ्यायचा. त्यानंतर इथे मी 2 वाटी साबुदाण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत. आता हा शिजवून घेतलेला बटाटा एखाद्या मॅशरने किंवा खिसणीने खिसूनच यामध्ये घालायचा. हाताने मॅश करून घातला की त्याच्या गुठळ्या होतात आणि वड्याला बाइंडिंग व्यवस्थित येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मॅशरने मॅश करून किंवा खिसणीने खिसूनच बटाटा यामध्ये घालायचा. आणि बटाटासुद्धा जास्त शिजलेला वापरायचा नाही, कारण मेन बाइंडिंग वड्याला बटाट्यामुळेच येतं. तर इथे 2ही बटाटे मी मॅशरनी मॅश करून घेतले आहेत. तुम्हाला जर हे मॅशर घ्यायचं असेल तर प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केला आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 मोठा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे. 9 ते 10 हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ टाकून मिक्सरला फिरवून घेऊन ही पेस्ट मी तयार करून घेतली आहे. त्यानंतर 5 चमचे यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर, जिरे खात असतील तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर आणि जिरेसुद्धा घालू शकता. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करायचं आहे. जर वडे तेलात सुटू नयेत किंवा फुटू नयेत असं वाटत असेल, आतून छान पोकळ व्हावेत, तर हे मिक्स करून घेताना हलक्या हाताने मिक्स करायचं. साबुदाणा अजिबात स्मॅश नाही झाला पाहिजे, आहे असा अख्खा राहिला पाहिजे. तर इथे पहा सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलं आहे. सर्व साहित्य साबुदाण्यामध्ये छान एकजीव झाले. त्यानंतर आता इथे मी एका डिशमध्ये पाणी घेतलं आहे. आता थोडंसं पाणी हाताला लावायचं. जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा. तुम्ही या ठिकाणी पाहताय ना किती छान बाइंडिंग आलं आहे. आणि त्यासोबतच अशा पद्धतीने हाताला पाणी लावून वडे बनवले की अजिबात मिश्रण हाताला चिटकत नाही. वडेसुद्धा अगदी छान तयार होतात. तर इथे पहा जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत तेवढं मिश्रण मी हातावरती घेतलं. त्याचा छान गोळा बनवला. तळ हातावर ठेवून मध्यभागी हलकासा प्रेस करायचा आणि बाजूने जर चिरा पडत असतील तर त्यासुद्धा मिटवून घ्यायच्या. परफेक्ट असा वडा बनवून तयार झाला आहे. सेम याच पद्धतीने वड्याचं मिश्रण हातावर घ्यायच्या आधी हाताला थोडंसं पाणी लावायचं. वड्याचं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि छान असा गोळा तयार करायचा. मध्यभागी हलकासा प्रेस करायचा. बाजूने जर चिरा पडत असतील तर त्यासुद्धा मिटवून घ्यायच्या. आणखी एक विशेष टिप म्हणजे हाताला पाणी लावून वडे बनवले की हाताची जळजळसुद्धा होत नाही. आता राहिलेल्या मिश्रणाचे वडेसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पहा राहिलेल्या सर्व मिश्रणाचे वडेसुद्धा मी बनवून घेतले आहेत. परफेक्ट असे हे वडे तयार झाले आहेत. तुम्ही आकारसुद्धा पाहू शकता. आता हे वडे आपण तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम करताना लक्षात ठेवा जास्त कडकडीत गरम नसावं. थोडंसं मिश्रण तेलामध्ये टाकलं की काही सेकंदामध्येच ते वरती येते. एवढ्या टेम्परेचरपर्यंतच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. कारण तेल जर जास्त गरम असेल तर वडे वरून लगेच लालसर होतात आणि आतून कच्चे राहतात. बऱ्याच वेळा जास्त गरम तेल असल्यामुळे सुद्धा वडे फुटू शकतात. तर आता वडे तेलामध्ये सोडायचे. वडे तेलामध्ये सोडताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा. एका वेळी फक्त 2 किंवा 3च वडे कढईमध्ये सोडायचे आणि 1 मिनिटभर तरी हे वडे अजिबात हलवायचे नाहीत. मोठ्या आचेवरतीच खालच्या बाजूनी छान असे तळून घ्यायचे. वडे जेव्हा स्वतःहून कढईपासून वेगळे होतील तेव्हाच हे वडे पलटी करायचे. जर वडे खाली कढईला चिकटलेले असतील आणि तुम्ही चमच्याने ते पलटी कराल तर वडे फुटू शकतात किंवा साबुदाणा पूर्ण वेगळा होऊ शकतो, म्हणजे वडे तेलामध्ये सुटू शकतात. तर इथे पहा 1 मिनिटभर
खालच्या बाजूने वडे मी मोठ्या आचेवर तळून घेतले. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा, वडे पलटी करायचे आणि अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे. आणि या ठिकाणी आणखी 2 ते 3 टिप मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा जरी हे वडे बनवत असाल ना तरी पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनतील. ते म्हणजे बटाटा जास्त प्रमाणामध्ये वापरायचा नाही. दुसरी टिप म्हणजे दाण्याचं कूट घेताना जास्त बारीक घ्यायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं, त्यामुळे वडे छान खुसखुशीत होतात. आणि आता सर्वात महत्त्वाची तिसरी टिप म्हणजे साबुदाणा वड्याचं मिश्रण बनवलं की वडे लगेच बनवून घ्यायचे. अजिबात जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मग साबुदाण्याला पाणी सुटतं, त्यामुळे मिश्रण सैलसर होतं आणि वडे तेलामध्ये फुटू शकतात. तर इथे पहा, वडे अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी मी तळून घेतले आहेत. वड्यांचा या ठिकाणी तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता. आता हे वडे आपण लगेच काढून घेऊयात. याच पद्धतीने राहिलेले वडेसुद्धा तळून घ्यायचे. फक्त काय करायचं, वडे तेलामधून काढले की 1 मिनिटभर मोठ्या आचेवर तेल गरम करायचं आणि त्यानंतरच वडे तेलामध्ये सोडायचे. तर इथे पहा, सर्व वडे मी तळून घेतले आहेत. परफेक्ट असे सर्व वडे बनवून तयार झाले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडा अजिबात तेलकट झाला नाही आहे. त्यासोबतच इथे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता. वरून छान कुरकुरीत क्रिस्पी, आतून मऊ लुसलुशीत पोकळ असे हे वडे बनवून तयार होतात. साबुदाणा वडा मी तुम्हाला आतूनसुद्धा दाखवते. साबुदाणा वडा तोडल्यानंतर किती छान आवाज आला, ऐकले ना तुम्ही? आणि त्यासोबतच आतूनसुद्धा पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत पोकळ असा हा साबुदाणा वडा बनवून तयार झाला आहे. त्यासोबत मस्त आंबट गोड तिखट अशी मी दह्याची चटणीसुद्धा बनवली होती. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच ही दह्याच्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. अगदी गाड्यावर मिळतात ना, त्याहीपेक्षा जबरदस्त हे वडे तयार झाले होते. तुम्हीसुद्धा एकदा या साऱ्या टिप्स वापरून नक्की बनवून पहा. गाड्यावर मिळतात त्याहीपेक्षा जबरदस्त साबुदाणा वडा बनवून तयार होईल. आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चटणीची रेसिपी हवी असेल तर तीसुद्धा नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.